मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। बिरोबा विद्यालय पांगरी येथे जिल्हास्तरीय थ्रोबॉल स्पर्धा संपन्न। क्रीडा युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा कार्यालय सातारा आयोजित मान तालुक्यातील बिरोबा विद्यालय पांगरी येथे 14, 17 व 19 वयोगटातील मुली व मुले यांच्यात जिल्हास्तरीय थ्रोबॉल स्पर्धा आयोजित केल्या होत्या। या स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्यातील 41 मुलांचे संघ व 34 मुलींचे संघ उपस्थित होते। दिनांक 24 सप्टेंबर रोजी मुलींच्या स्पर्धेचे उद्घाटन पांगरी गावच्या सरपंच सविता अजित दडस, उपसरपंच कल्याणी ज्योतिराम दडस, सोसायटीचे चेअरमन किसन देशमुख व बिरोबा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अलका ओंबासे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। दिनांक 25 सप्टेंबर रोजी मुलांच्या स्पर्धेचे उद्घाटन मान पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रदीप शेंडगे, पांगरी गावचे माजी सरपंच डॉक्टर अजित दडस, ग्रामसेवक सतीश भोसले, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व शिक्षक यांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना गट विकास अधिकारी प्रदीप शेंडके म्हणाले, या ठिकाणी आपली जी काही मानदेश भूमी आहे ती नक्कीच एक राखड भूमी आहे, ही एक कष्टकऱ्यांची भूमी आहे। या भूमीमध्ये आपल्या आपसुकच काही कला आहेत, काही गुण आहेत, आपले काही गुण वैशिष्ट्ये आहेत जे इतर भूमींपेक्षा आपल्याला वेगळे करतात आणि ते गुण खऱ्या अर्थानं आपल्या या मातीने आपल्याला दिलेले आहेत। आणि म्हणून आपल्याच परिसरातील खेळाची संस्कृती आपल्यासाठी नवीन नाहीये, तर आपल्याच परिसरातील मोही या गावातील ज्याला मानदेश कन्या म्हटलं जातं, जिने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी पार्टिसिपेशन केलं होतं, त्याचबरोबर कॉमनवेल्थ गेम मध्ये, एशियन गेम मध्ये सुद्धा जिने प्रतिनिधित्व केलं होतं, अशी आपली मानदेश कन्या सुद्धा याच भूमीतील आहे। खऱ्या अर्थानं ही खेळाची संस्कृती म्हणजे प्राचीन काळापासून कुस्ती या स्पर्धेपासून चालू झाली आणि वैयक्तिक खेळ हळूहळू सांघिक स्वरूपाने त्या ठिकाणी विविध स्तरावरती खेळू लागले आणि म्हणून आज या ठिकाणी आजच्या जे काही थ्रोबॉल स्पर्धेचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे। खरं तर एवढ्या छोट्या खेड्यामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेचं आयोजन करणं तसं सोपी बाब नाहीये, पण खऱ्या अर्थानं गावकऱ्यांनी ठरवलं, शाळेने ठरवलं आणि खऱ्या अर्थानं सर्वांनी सामूहिक प्रयत्न केले तर एका छोट्या गावामध्ये सुद्धा जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजन होऊ शकतं, याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आजची ही स्पर्धा होय। या स्पर्धेसाठी पांगरी ग्रामपंचायतीने मोलाचं सहकार्य केलं। या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना सर्व सन्मान चिन्ह पांगरी गावचे माजी सरपंच डॉक्टर अजित दडस यांनी प्रायोजित केली होती। आज या ठिकाणी जिल्हास्तरीय शालेय थ्रोबॉल स्पर्धा संपन्न होत आहे। यामध्ये 14 वर्ष, 17 वर्ष आणि 19 वर्ष यांच्या आज मुलांच्या स्पर्धा आहेत। यामध्ये मुलांच्या स्पर्धेमध्ये एकूण संघामध्ये 70 संघ उपस्थित आहेत आणि या 70 संघामधून 14 वर्ष, 17 वर्ष आणि 19 वर्ष यामधले 3 पहिले क्रमांक विभागीय पातळीवरती विभाग स्तरावरती थ्रोबॉल खेळण्यासाठी जाणार आहेत। तसं पाहिलं तर या ग्रामीण भागातील हा लोकप्रिय मनोरंजनात्मक खेळ आहे। हसत खेळत खेळण्याचा थ्रोबॉल हा खेळ आहे आणि तो हा अलीकडे या भागामध्ये याची प्रगती झालेली दिसून येते आणि याचं आयोजन या बिरोबा विद्यालय पांगरी ह्या छोट्याशा शाखेमध्ये सुंदर अशा पद्धतीनं व्यवस्थापन केलेलं आहे। मुलांना दुपारचा नाश्ता, व्यवस्थित 4 ग्राउंड, त्यांची राहण्याची सोय, पाण्याची सोय, व्यवस्थित पाहुणचार या ठिकाणी केलेला आहे। या क्रीडा स्पर्धेसाठी विद्यालयाला अनेक लोकांनी सहकार्य केलं। ग्रामपंचायत, सरपंच, पांगरी ग्रामस्थ, त्याचप्रमाणे मान तालुका क्रीडा विभाग, मान तालुका शिक्षण विभाग या सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केलं। त्याचप्रमाणे संस्थेचे संचालक माननीय चंद्रकांत दादा माने साहेब, माननीय बाळासाहेब माने साहेब या सर्वांनी सहकार्य करून हा जिल्हास्तरीय थ्रोबॉल स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलं, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद। माझे नाव रमेश सरगर, माझी शाळा महर्षी शिंदे विद्यालय एनको। कालपासून इथं जिल्हास्तरीय स्पर्धा सुरू झाल्या। त्या ठिकाणी काल माझे मुलींचे 2 संघ आले होते, म्हणजे 24 विद्यार्थ्यांनी। आज एक मुलांचा 17 वर्षाखालील मुलांचा एक संघ आलेला आहे।
या ठिकाणी आम्ही आलो तर या ठिकाणी जिल्हास्तरीय स्पर्धेचं नियोजन खूप छान केलेलं आहे शाळेनं. 3 मैदानं केलेले आहेत आणि तिन्ही मैदानावर 14, 17 आणि 19 तिन्ही गटाचे संघ सामने होत आहेत. सामन्याचं नियोजन खूप छान झाल्यामुळं मुलांना योग्य प्रकारे खेळता येतंय. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना खेळाच्या नियमानुसार खेळता आल्यामुळे त्यांना ते खेळाचा आनंद आहे. त्याचबरोबर या शाळेनं मुलांसाठी मैदान, पाण्याची सुविधा, स्वच्छतेची सुविधा छान केलेली आहे. खरं तर मी एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शिक्षक श्री आमिर सिकंदर आतार, जिल्हा परिषद शाळा हिवरे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. खरं तर जिल्हा परिषदच्या शाळा या वेगवेगळ्या ज्या नाविन्यपूर्ण खेळ आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही उतरलोय. कोरेगाव तालुक्यामधून माझी एकमेव जिल्हा परिषदेची शाळा आहे ती या थ्रोबॉलमध्ये यावर्षी आम्ही सहभाग नोंदवलेला आहे. जिल्हा परिषदेच्या सन्माननीय आमच्या मार्गदर्शक आणि सीओ मॅडम यास्नी नागराजन मॅडम यांनी एक आवाहन केलं की नाविन्यपूर्ण खेळ वाढला पाहिजे आणि खरं तर तो बालमुशीद म्हणजे जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी जर खेळत असतील तर तेच विद्यार्थी ज्या वेळेला हायस्कूलमध्ये सहभागी होतात तर निश्चित त्याचा फायदा हायस्कूलच्या शिक्षकांना होतो, हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना होतो. स्पर्धेचं आयोजन आमच्या शाळेमध्ये घ्यावं असे क्रीडा शिक्षकांनी त्या ठिकाणी आवर्जून सांगितले आणि साधारणपणे याच्या पाठीमागचा उद्देश असा की आमची शाळा ही खेड्यातील शाळा आहे. अशाच खेडोपाड्यातील ज्या शाळा आहेत या शाळेतील जे कानाकोपऱ्यातील विद्यार्थी आहेत हे मोबाईल पासून दूर राहावेत आणि मैदानावरील खेळामध्ये हे सहभागी झाले पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती एनर्जी या मैदानावरील खेळामध्ये त्याने जास्तीत जास्त वापरून ते जिल्ह्यावरती, त्याचबरोबर विभागावर आणि विभागावरून नॅशनल आणि त्याचबरोबर देश पातळीवर ऑलिम्पिक पर्यंत पोहोचले पाहिजेत. हा जो कार्यक्रम घेण्यात आला यासाठी विशेष करून आम्हाला आमचेच माजी विद्यार्थी आणि माजी सरपंच पांगरी गावचे डॉक्टर अजित दडस, त्याचबरोबर उपसरपंच कल्याणी दडस मॅडम यांनी आम्हाला आर्थिक पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर आमच्या शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग पांगरीचा, वडगावचा या स्पर्धेसाठी आम्हाला या ठिकाणी चांगला त्यांचा पाठिंबा मिळालेला आहे. 19 वर्ष वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक दहिवडी कॉलेज दहिवडी, 19 वर्ष वयोगटातील मुलींच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मुधोजी ज्युनियर कॉलेज फलटण, 17 वर्ष वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक इंदिरा गांधी विद्यालय देवड, तर मुलींच्या स्पर्धेत श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळा गोंधवले बुद्रुक, तसेच 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत इंदिरा गांधी विद्यालय दिवड व मुलींच्या स्पर्धेत महालक्ष्मी विद्यालय आंधळी यांनी पटकावलाय. पारितोषिक वितरण सोहळा बिरोबा विद्यालयाच्या संचालक बाळासाहेब माने, उपसरपंच कल्याणी दडस, नंदाताई तांबे, राणी खरात, स्वाती गायकवाड, सुरेश जगदाळे, माजी सरपंच दिलीप आवळे, ग्रामपंचायत सदस्य दीना दडस व हरिश्चंद्र ओंबासे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या स्पर्धेसाठी पंच म्हणून मयूर घोरपडे, अक्षय जाधव, दत्तात्रय उघडे, मारुती बोडरे, प्रियांका भगत व समाधान कचरे यांनी काम पाहिलं. मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे व उपसंपादक लालासाहेब दडस दहिवडी.